नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, आज मी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे कुरकुरीत चकली. तर बघा इथे मी मस्त अशी कुरकुरीत चकली बनवली आहे आणि ही जी चकली बनवली आहे, ती भाजणीच्या पिठापासून बनवलेली आहे. तर ही कशा प्रकारे मी बनवलेली आहे, चला तर बघूया. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे बघा 4 इथे ग्लास इथे भाजणीचं पीठ घेत आहे. तर हे भाजणीचं पीठ मी कशा प्रकारे केलेलं आहे, जर तुम्हाला जर हवं असेल तर मी इथे तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर मला तुम्ही कॉमेंट मधून नक्की सांगाल की तुम्हाला भाजणीचं पीठ कशा प्रकारे करायचं, प्रमाण कसं घ्यायचं, तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे जी भाजणीचं पीठ इथे 4 ग्लास घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथे बघा इथे 2 चम्मच इथे मीठ टाकून घेत आहे. तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा ही जी तीळ आहे, तर पांढरे तीळ मी यामध्ये टाकणार आहे. तर मी इथे जवळपास पाववाटी इथे पांढरे तीळ घेत आहे आणि ते छान आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली चकलीला बघा इथे छान वर जेव्हा तळल्यानंतर मस्त असं इथे जे तीळ आहे ते छान दिसणार आहे. त्यानंतर 3 ते 4 चम्मच इथे लाल तिखट वापरलेलं आहे आणि इथे बघा एक वाटी मी इथे तेलाचं मोहन घेतलेलं आहे. आता हे कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे, म्हणजे एकदम गरम घ्यायचं आहे. तर इथे मी अशा प्रकारे गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये बघा मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला इथे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे. तर बघा हे छान मिक्स होत आहे आणि तेल बघा इथे तेलाचं मोहन टाकलं असल्यामुळे छान असा गोळा हातात तयार होत आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पटकन आणि झटपट अशी ही कुरकुरीत चकली इथे होणार आहे आणि इथे बघा इथे जे आपली चकली जास्त तेलकट लागायला नको, अशी कडक आणि एकदम खुसखुशीत व्हायला हवी, त्यासाठी तेलाचं मोहन अगदी कमी प्रमाणात टाकायचं आहे. एकदम खूप तेलाचं मोहन वापरायचं नाहीये, जेणेकरून आपली जी चकली आहे तेलकट होणार नाही. तर इथे बघा इथे मी जे पाणी आहे गरम केलेलं पाणी इथे यामध्ये टाकून घेणार आहे. तर मी इथे बघा याला मी जवळपास 4 ग्लास पीठ आहे, तर 2 ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे. तर बघा इथे अशा प्रकारे, कारण याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ असतं, तांदूळ असतं त्याचं प्रमाण जास्त असतं. तर इथे तर पाणी मी इथे बघा 2 ग्लास टाकलेलं आहे. आता इथे बघा मी इथे 2 ते 3 चम्मच यामध्ये दही सुद्धा घातलेलं आहे. कारण दही घातलं की थोडं आपल्याला जर आंबटसर चकल्या हव्या असेल तर आपण इथे चाट मसाला पण वापरू शकतो किंवा आपण दही पण वापरू शकतो. तर इथे मी ते दही वापरलेलं आहे. तर दही मी ते 2 ते 3 चम्मच यामध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेत आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर बघा हे थोडं 2 मिनिटं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी ते हाताने छान ते मिक्स करून घेत आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला बघा हे जे 10 ते 15 मिनिटं छान दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून छान ते मुरल्या जाणार आहे आणि आपल्या चकल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे. तर बघा इथे 10 मिनिटं इथे झालेली आहे. आता बघा इथे मी पीठ काढून घेत आहे. तर बघा मस्त छान पीठ मुरलेलं आहे आणि इथे बघा आता इथे आपल्याला बघा पाण्याचा थोडा हात घेऊन इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे पाण्याचा आता अजिबात वापर करायचा नाही, म्हणजे पाणी यामध्ये घालायचं नाही आहे. तर फक्त इथे बघा हे छान गिलसर पीठ झालेलं आहे. फक्त आपल्याला ते छान मळून घ्यायचं आहे. तर बघा ही जी पीठ आहे, जसं भाकरीचं पीठ असतं तशाच प्रकारे इथे तयार झालेलं आहे. तर आपण जे भाकरी करण्यासाठी जे पीठ मळतो तशाच प्रकारे हे पण छान मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी छान प्रकारे इथे बघा गोळा तयार करून घेत आहे आणि इथे गोळा तयार करून बघा मी इथे जे चकलीचा साचा आहे त्यामध्ये हे घालून घेणार आहे आणि छान अशा मस्त गोडसर अशा चकल्या पाडून घेणार आहे. तर मग अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही रेसिपी आहे आणि ही जी रेसिपी आहे, ही जी कुरकुरीत चकली आहे, ती माझ्या मुलींना खूप आवडते. तर बरेच दिवसापासून त्यांनी हट्ट केला होता, की मम्मी चकली बनव. तर पण आता इथे पावसाचे दिवस सुरू होते आणि पावसाच्या दिवसात बघा तांदूळ हे आणि बाकीच्या डाळी कशा असतात, की थोड्या हे असतात चांबट म्हणजे ते थोडं वलसर असतात. तर मी ते तांदूळ पण चांगले वाळत नाही ऊन नसल्यामुळे. तर मी ते बघा आज जे तांदळाचं पीठ, ही जी भाजणीचं पीठ आहे आधीच करून ठेवलेलं होतं. तर मी ते
तर मी इथे झटपट अशा चकल्या इथे बनवून घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे हा जो जे पीठ होतं ते त्या पिठाचा वापर करून मी झटपट अशा ह्या चकल्या इथे तयार करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे बघा मी इथे आता छान प्रकारे साच्यामध्ये पूर्ण सारण भरलेला आहे. म्हणजे जो गोळा आहे तो भरलेला आहे. आता मस्त अशा गोल आकाराच्या मी इथे चकल्या करून घेत आहे. तर आपल्याला जर बघा इथे आतमधून बघा थोडी गॅप ठेवायची आहे आणि गोल राउंडमध्ये इथे चकली पाडून घ्यायची आहे आणि ती चकली जो शेवटचा भाग असतो त्याला चिपकून घ्यायची आहे, म्हणजे जळण करून घ्यायची आहे, जेणेकरून चकली ही तेलामध्ये चकलीचे जे कडे आहे ते निघणार नाही आणि चकली एकदम गोल अशी दिसणार आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही चकली रेसिपी मी इथे बनवत आहे. आणि बघा जर आपल्याकडे जे भाजणीचं पीठ आहे ते आपण आधीच जर करून ठेवलं तर इथे पटकन अर्ध्या तासात ही चकली तयार होतं. आणि इथे बघा ही जी चकली करण्यासाठी बघा जास्त तेलाची पण गरज लागत नाही. आणि इथे बघा आता ही भाजणीचं पीठ असल्यामुळे बघा आपल्याला खूप भाजायचं पण बघा इथे पीठ भाजायचं पण गरज पडत नाही. तर इथे मस्त आणि तळण्यासाठी बघा तळण पण लवकर होतं. तर इथे बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे तर मी इथे चकल्या यामध्ये टाकून घेत आहे. तर बघा मित्रांनो, ह्या चकल्या आपण कमी जास्त आकाराच्या करू शकतो. जर तुम्हाला छोट्या चकली हवी असेल तर तुम्ही छोट्या पण आकार करू शकता आणि मोठ्या आकाराची हवी असेल तर मोठा पण आकार करू शकता. तर बघा अशा प्रकारे बघा चकल्या इथे तळून होत आहे आणि इथे बघा बाकीच्या चकल्या सुद्धा मी करून घेत आहे. तर एकीकडे मी चकल्या करत आहे आणि दुसरीकडे चकल्या पण होत आहे. आणि चकल्या बघा होण्यासाठी थोडा बघा गॅस हा कमीच पॉवरवर ठेवायचा आहे, जेणेकरून ती चकली छान कुरकुरीत आतमधून छान शिजणार आहे आणि ती कुरकुरीत अशी बनणार आहे. तर बघा चकली इथे तळण्यासाठी सर्वात आधी बघायचं आधी ते थोडा इथे तेलाला फेस आलेला होता. नंतर बघा चकली शिजल्यानंतर आपल्याला कळतं की बघा तेल पूर्ण इथे बघा इथे आपल्या चकल्या पूर्ण दिसत आहे आणि तेल पूर्ण त्यामध्ये बघा इथे मिक्स झालेलं आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला दिसलं आधी बघा आता एकदम चकले हा वर आलेले आहे तर आपण समजायचं की ते शिजलेले आहे आणि एकदम कडक अशा इथे तयार झालेले आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असे मी इथे जी चकली आहे ती तळून घेतलेली आहे. आणि बघा आपल्याला तेच जर हे करायचं असेल तर इथे आपण बटर पेपरचा पण वापर करू शकतो. तर इथे बघा ह्या चकल्या झालेल्या आहे. पुन्हा मी इथे बघा दुसऱ्या इथे थोड्या छोट्या आकाराच्या चकल्या केलेल्या आहे. तर त्या सुद्धा तळून घेत आहे. तर बघा झटपट अशा ह्या चकल्या मी इथे तळत आहे आणि इथे बघा इकडे एका साईडला मी करणार आहे दुसऱ्या साईडला तळून पण घेत आहे. म्हणजे आपले चकली हे लवकर होतं. कारण की बघा ही चकली आहे जास्त वेळेपर्यंत आपण करून ठेवू शकत नाही. कारण की ती तुटायची भीती असते. म्हणून ती जेव्हा आपण तळणार त्याच्यात 2 मिनिटं आधी ही चकली करायची असते. तर बघा अशा प्रकारे मी झटपट अशा ह्या चकल्या इथे करून घेणार आहे. आणि ह्या जे चकल्या 4 मी ग्लास चकलीचं पीठ घेतलं होतं. तर हे जवळपास बघा 1 किलोची पाऊण किलोची 1 ते पाऊण किलोची चकली बनणार आहे. कारण की पीठ हे डबल फुलतं आणि ते बघा चकली पण जास्त होतं. तर अशा प्रकारे बघा ह्या पण चकल्या इथे तळून झालेल्या आहे. तर इथे बघा मस्त अशा चकल्या इथे तळून झालेल्या आहे. तर आणि बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे मी हे चकल्या केलेल्या आहे. बघा इथे छोट्या आकाराच्या केल्या आहे आणि बघा त्या दुसऱ्या केल्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या केल्या आहे. म्हणजे दोन्ही प्रकारच्या आपल्याला आकार आपल्या पद्धतीनुसार आकार देता येतो. तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा. धन्यवाद.